नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संधीच्या ट्रिक्स बघणार आहे। आपल्याला पेपरमध्ये जी संधी असते ती 15 मार्क्ससाठी आपल्याला संधी असते, जेणेकरून एक LAQ आणि एक SAQ आपल्याला संधीवरती क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर संधीच्या ट्रिक बघणार आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण कोणती व्यंजन संधी आणि विसर्ग संधीच्या ट्रिक बघणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता स्वर संधीमध्ये पहिली संधी येते आपली यन संधी। त्याचं सूत्र काय? इको यनची। इको यनची मध्ये काय होतं थोडक्यात की इक या प्रत्याहार पुढे जर स्वर आले, आज प्रत्याहातील वर्ण स्वर जर आले तर यन होतो। आता यन म्हणजे काय? ईचा काय होतो? य होतो, उचा व होतो, रूचा र होतो आणि रूचा ल होतो। अशा प्रकारे आता उदाहरण जाणून घ्या। मध्वरी म्हणजे शब्द कसा होता? मधु प्लस आर्य या दोन शब्दांनी बनला होता। धातुअंश, धातू प्लस अंश या दोन शब्दांनी तो बनला होता। आता ट्रिक काय ह्याच्यात की जोड शब्द दिसेल, जिथे जोड शब्द दिसला तुम्हाला धातुअंश म्हणजे तलावा जोडलेला, त्यानंतर मध्वरी अर्धा ध्व वला जोडलेला, असा जिथं तुम्हाला जोड शब्द दिसला तिथं समजून जायचं ती कोणती? यन संधी। अशा प्रकारे म्हणजे जिथं जोड शब्द दिसन तुम्हाला तर तिथं ती कोणती असेल? तिथे यन संधी असेल। हे यन संधीसाठी ट्रिक होती। नंतर दुसरी संधी आयादी संधी। तर आयादी संधीमध्ये काय? एचओ यवायो हे त्याचं सूत्र आहे। त्यामध्ये काय होतं? एच प्रत्याहार पुढं जर स्वर जर आले तिथं काय होतं की अय होतो, आय होतो, औ होतो आणि आव होतो। जेणेकरून कसं होतं ते बघूया। जो आपला एच्या पुढे जर स्वर आला तर एचा अय होतो, दीर्घ ए जर आला तर त्याच्या पुढे जर स्वर आला तर आय होतो, रस्व ओ जर आला तर त्याचं काय होतं? औ होतं आणि दीर्घ जर औ आला म्हणजे औ आलं तर त्यापुढे काय होतं? आव होतो। अशा प्रकारे होतो म्हणजे एचा अय होतो, एचा आय होतो, ओचा औ होतो आणि औचा आव होतो। अशा प्रकारे आता ट्रिक मध्ये काय आहे? उदाहरण काय आपलं त्या आधी जाणून घ्या। पावक ह। आता पावक मध्ये कसं की प प्लस ओ प्लस आवक अशा प्रकारे। आता यामध्ये तुम्हाला काय मिळेल की पावक मध्ये आता कसं आहे? हे प असेल इथं, त्यानंतर आव प्लस अक ह अशा प्रकारे तुम्हाला मिळेल। आता यामध्ये तुम्हाला ट्रिक मध्ये अय, आव, अय, आय, औ आणि आव हे तुम्हाला शब्दात जिथं बी दिसल, म्हणजे फोड जेव्हा करताना तुम्ही शब्दामध्ये अय, आय, औ आणि आव दिसलं की समजायचं आयादी संधी। अशा प्रकारे पावक यामध्ये काय होतं? आव आलंय, आव कुठं येतं? आव येतं आपल्याला ओ मध्ये येतं। अशा प्रकारे तर ज्या शब्दात तुम्हाला अय, आय, औ, आव दिसलं की ती समजायची आयादी संधी। या दुसरी संधी झाली। आता तिसरी सुवर्ण दीर्घ संधी। यामध्ये सूत्र काय होतं? अक सुवर्णे दीर्घ हे ते सूत्र होतं। त्यामध्ये काय होतं नॉर्मली की अला म्हणजे सेम जर वर्ड आले तर त्याचा दीर्घ होतो। म्हणजे अच्या पुढे जर अ प्लस अ झाले तर आ होतो, ई प्लस ई झालं रस्व ईचं तर दीर्घ ई होतं, ओ प्लस ओ आलं तर ओ होतं, ओ प्लस ओ आलं तर दीर्घ ओ होतं। तर त्यामध्ये काय होतं? उदाहरण जाणून घ्या। दैत्यारी म्हणजे दैत्य प्लस आरी हे त्याचं उदाहरण आहे। आता ट्रिक काय आहे की सेम जर आले तर दीर्घ होते, सेम जर आले दीर्घ आले म्हणजे जसं की अ प्लस अ आले तर आ होतो। जसं की तुम्ही शब्दाची फोड करता तर तुम्हाला कळून जाईल इथं काय आहे, इथं आहे जर फोड केली तर इथं अ आहे आणि पुढं पण काय आहे? अ आहे। तर त्याच्यात काय झालं? पुढं इथं तुम्हाला इथं दीर्घ दिसन म्हणजे अचं काय झालं? दीर्घ झालं। म्हणजे सेम दोन वर्ण आले म्हणजे दोन स्वर जर सारखे एका पुढे आले त्याचा काय झालं? तुम्हाला इथं दीर्घ जर झालं दिसला की सुवर्ण दीर्घ आहे। तेच सांगितलंय की आता हे बघा खाली तुम्हाला कोणत्याही शब्दात डबल मग काना दिसल, म्हणजे काना इथं बघा एकाला एक कान आहे, त्यानंतर रस काय दीर्घ ई दिसल म्हणजे ई दिसाल तुम्हाला। त्यानंतर काय असेल की उकार, दुसरा उकार दिसल तुम्हाला, जे उकार आहे तो पहिला नाही दुसरा उकार दिसल तुम्हाला। त्यानंतर काय दिसल? का नाही शब्दामध्ये दोन मात्रे दिसतील तुम्हाला। असे जर शब्दात दिसलं की तुम्हाला काय दिसलं की एक दीर्घ ई दिसली तुम्हाला शब्दामध्ये, म्हणजे दुसरी व्यालांटी दिसली शब्दामध्ये, दुसरी व्यालांटी वगैरे दिसली तुम्हाला। अशा प्रकारे दीर्घ ई म्हणजे दुसरी व्यालांटी शब्दामध्ये, समजा दुसरी व्यालांटी तुम्हाला जर दिसली, त्यानंतर दोन काने शब्दात दिसले, दीर्घ दिसले, दुसरी व्यालांटी दिसली, त्यानंतर दुसरा उकार दिसला आणि शब्दामध्ये दोन जर मात्रे दिसले हे समजून जायचं ते दीर्घ संधी। आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही फोड करताल त्यामध्ये तुम्हाला दिसन की दोन वर्ण कसे असतील, स्वर कसे असतील? सारखे असतील आणि त्यापासून तो शब्द तयार झाला असेल। इथं दैत्य प्लस आरी मध्ये अ म्हणजे दोन काय की जे स्वर असतील ते सारखे असतील आणि त्यापासून तो शब्द तुम्हाला दीर्घ झालेला दिसेल। त्यामध्ये तुम्हाला ही खालील कंडिशन दिसेल, ती समजून जायची दीर्घ संधी आहे। अशा प्रकारे आता पुढची चौथी संधी पाहतो आपण, गुणसंधी। आता गुणसंधीचं सूत्र आजवर जाणून घेऊ। अदेन गुण किंवा आद गुण हे ते सूत्र आहे। यामध्ये नॉर्मल काय होतं? अच्या पुढं जर ई आली तर ए होतो, ईचा ए होतो, अच्या पुढं जर ओ आला तर ओ होतो। म्हणजे जसं की उदाहरण पाहू, उपेंद्र म्हणजे उप प्लस इंद्र। आता यामध्ये काय झालं होतं की इथं अ होता आणि अ पुढं काय आलं? ई आलं, अच्या पुढे ई आलं म्हणजे ईचं काय झालं असणारे ए झालं म्हणजे मात्रा झाला आणि या काय त्यामुळे उपेंद्र शब्द झाला। आता यामुळे गुणसंधीचं ट्रिक काय आहे की तुम्हाला ह्या संधीमध्ये एक मात्रा किंवा एक काना एक मात्रा
एक मात्रा किंवा एक काना एक मात्रा अशी जर कंडिशन शब्द कुठं दिसला की तुम्हाला समजायचं गुणसंधी, जसं की इथं बघा, हे बघा इथं एक काना आहे, म्हणजे सॉरी एक मात्रा आहे, तर या कंडिशनमध्ये तुम्हाला काय गुणसंधीमध्ये बसते. सांगितल्याप्रमाणे एक मात्रा किंवा एक काना एक मात्रा तुम्हाला शब्दात कुठं बी दिसला त्या शब्दात की समजायचं ते गुणसंधी. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही फोड करताना तुम्हाला समजून जाईल की अच्या पुढे ई आल्यामुळे ईचं ए झालं, म्हणजे ज्या शब्दात तुम्हाला ओरूनच तुम्ही शब्द पाहिला तुम्ही शब्द पाहिला, तुम्हाला एक काना दिसला की गुणसंधी, दोन मात्रे दिसले की वृद्धी संधी. अशा प्रकारे तेच आपण ट्रिक बनवली होती. आता पुढे बघूया वृद्धी संधीमध्ये काय, वृद्धी जे सूत्र आहे त्यामध्ये अ किंवा आच्या पुढे ए किंवा ए आलं तर त्याची वृद्धी होती म्हणजे ए होतं. तसं अ किंवा आच्या पुढे ओ किंवा आव आलं तर आव होतं म्हणजे 2 होतं. तेच सांगितल्याप्रमाणे की समजा गंगोदय शब्द आहे तर कसा बनलाय, गंगा प्लस ओध ह्याने बनलाय तो. आता तुम्हाला शब्द जर पाहिला, आपण वर पाहिलं होतं एक काना एक काना एक मात्रा किंवा एक मात्रा किंवा एक काना एक मात्रा हे शब्द दिसला तुम्हाला कुठं बी शब्दात एक मात्रा किंवा एक काना एक मात्रा दिसला की गुणसंधी असतील. जर खाली गेलं दोन मात्रे एक काना 2 मात्रे जर दिसले, समजा 2 मात्रे किंवा एक काना 2 मात्रे ही कंडिशन तुम्हाला दिसली कुठं बी शब्दात, तर समजायची वृद्धी संधी. सांगितल्याप्रमाणे गंगोत, आता गंगोत मध्ये पाहना एक काना 2 मात्रे ही कंडिशन दिसते म्हणजे वृद्धी संधी. आणखी जर कुठं दिसले की 2 मात्रे जर दिसले की समजून जायचं तिथं वृद्धी संधी असं. आता पररूप संधी पाहते, यामध्ये काय येणं पररूपम हे जसं सूत्र आहे. आता यामध्ये तुम्हाला अशी सूत्र उदाहरणं दिसेल, प्रेज्यते किंवा मग यथाबलम अशासारखे. समजा यथाबलम आता हे आपलं काय समास आहे, पण आपल्या तुम्हाला कुठंतरी उपसर्ग दिसन असा की त्या सुरुवातीला त्याच्या उपसर्ग दिसन तुम्हाला, आणि उपसर्ग दिसला की समजायचा पररूप संधी, म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला तुम्हाला कुठंही उपसर्ग दिसला की समजायचं पररूप संधी आलेली आहे. आणि नंतर आता पुढच्या पाहिजे 7वी संधी, आता पूर्वरूप संधी. ही सगळ्यात सिंपल संधी. येणं पदांती दती या जे सूत्र आहे यामध्ये कसं उदाहरण हरे अव किंवा वापी, यामध्ये हरे अव तुम्हाला कुठं बी काय दिसन की जे हे पररूपचं चिन्ह आहे, हे पररूपचं चिन्ह तुम्हाला कुठं बी म्हणजे एस सारखं दिसणारं शब्दात चिन्ह दिसलं कुठं पण, तर पूर्ण संधीमध्ये फक्त पूर्वरूप संधीचं हे चिन्ह आहे काय, एस सारखं चिन्ह हे पूर्वरूपचं चिन्ह. हे चिन्ह जर तुम्हाला कुठं दिसलं डायरेक्ट म्हणून टाकायचं पूर्वरूप संधी, आणि त्याच्या जागेवर फक्त अ घ्यायचा, त्या जागेवर त्या शब्दाला अ घ्यायचा. जसं की हरे प्लस या जागी घेतलं अव, वा प्लस काय अपी, वा प्लस अपी. अशा प्रकारे तर तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण प्रकारे आपण एकदा पुन्हा संधी रिवाइज करू. यामध्ये कसं की यन संधीमध्ये ट्रिक होती, जोड शब्द दिसला की यन संधी. आयादीमध्ये काय आय अव आव हे शब्द दिसले की शब्दात की आयादी संधी समजून जायचे, म्हणजे जोड जेव्हा शब्दाची फोड करताना तुम्हाला हे शब्द लगेच दिसून देतील, त्या आयादी संधी. सुवर्ण दीर्घामध्ये काय जेव्हा तुम्ही फोड करताल त्यामध्ये तुम्हाला 2 सारख्या स्वरपासून काय झालं असं 2 काना किंवा दुसरी वेलांटी किंवा काय दुसरा उकार किंवा 2 मात्रे शब्दात दिसले कायपासून 2 सारख्या स्वरापासून अशी जरी तुम्हाला कंडिशन दिसली की दीर्घ संधी म्हणून टाकायचं. त्यानंतर त्याला गुण संधी केलं, तुम्हाला शब्दामध्ये पहिले एक मात्रा किंवा एक काना एक मात्रा दिसला, म्हणजे काय एक मात्रा किंवा एक काना एक मात्रा असे 2 तुम्हाला हे दिसले कंडिशन किंवा पहिले शब्दात तुम्हाला कोणते गुण संधी. त्यानंतर तुम्ही वृद्धी संधीमध्ये गेले, त्यामध्ये तुम्हाला 2 मात्रे एक काना 2 मात्रे जर अशी कंडिशन दिसली तर वृद्धी संधी. पररूपमध्ये तुम्हाला उपसर्ग दिसून जातील, पहिल्या शब्दात स्टार्टिंगलाच उपसर्ग आला की पररूप संधी, आणि पूर्वरूपमध्ये काय असेल तुम्हाला एस सारखं चिन्ह दिसलं की डायरेक्ट म्हणायचं पूर्वरूप संधी. अशा प्रकारे ही संधीची पूर्ण ट्रिक आहे. आणि हे तुमचे यामध्ये तुम्हाला जास्त तर कसं असतं की जे आपल्या ज्या संधी असतात 5 मार्काची झाली एक एसएक्यू, म्हणजे एक एसएक्यू मध्ये, आणि जे 10 मार्काचा एलक्यू येतो यामध्ये तुम्हाला जवळपास यामध्ये 3 मार्काला म्हणजे मे बी 2-3 मार्काला, आणि यामध्ये बी जवळपास 4 ते 6 मार्कापर्यंत तुम्हाला काय मिळू शकतो की स्वर संधी पाहायला मिळू शकते. म्हणजे सिंपल आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळू शकते. धन्यवाद.